मंडळी म्हणजे संते। तुम्ही आमचं दर्शन घ्या, आमच्या पाया पडा, दक्षिणा बी स्वीकारतो आम्ही। आमचं तसं काही नसते, येण्या जाण्याचा खर्च बागतोय, त्यात लय लांबून आलोय मी। तसलं बी चालतंय, आम्हाला सगळं चालतंय। का चालतंय? का तुम्ही दिलेली दक्षिणा आमच्या खिशात खिस्सा येत ना आम्हाला। ज्याला खिशे येत तो संत कसा असेल? नाही कळलं का? जड जाते का जरा? अरे आम्हाला खिशे आहेत म्हणून आम्ही संत नाही। संत कोण होते? ज्यांना खिशे नव्हते म्हणून ते संत होते। उलट सांगू का तुम्हाला, ज्यांच्या सदऱ्याला खिशे नाहीत त्यांना संत म्हणतात, लक्षात घ्या। आमच्या सदऱ्याला खिशे आहेत आणि आमचे खिशे मोठे आहेत। जशी प्रसिद्धी तसं पाकिट मोठं आहे ना। आणि संत का नाही? अहो आमच्या पाकिटात 500 कमी बराबर डांगे महाराज। तुम्ही स्टार्टरच बसत नसतोय आमच्या गाडीला। स्टार्टर बसत नसतोय, गाडी निघत नसते गावातली। हा 2000 जास्त भरल्यावर परत येणार नाहीच गाड्या, पण 500 कमी भरल्यावर बघा बर का। मी काय कुणावर टीका करत नाही, तिथे शूटिंग चालू आहे। अण्णा तुमको मालूम है मैं किसको डरता बिरता नहीं। एक घाव दोन तुकडे असतात, एक झटका मारताना जाता निकल की। हे या मातीत जन्माला आलोय, इथं काय घाबरायचे कुणाला? शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती। अरे देव देश आणि धर्मा पायी प्राण घेतले हाती। सज्जन हो, या मातीतली माणसं आहेत, या मातीशी नाळ जुळली। इथं कुठली जात धर्म पंथ आडवी नाही आली आमच्या जगण्यात कधी। एखाद्याला वाटतं यांनी फेटा बांधलाय दो तरगात लय भारी काम आहे, एवढं सोपं आहे का ते? इतना आसान नहीं। 2 दिन चलो मेरे साथ बाबा, अभी वो नया गाड़ी लिया है मैंने, वो डिजायर 40,000 हो गया 1.25 महीने में उसका किलोमीटर। 40,000 म्हणजे एखाद्या, मी आपला रुमाल ठेवत असतोय, थोडासा इफेक्ट ठेवायचा। हा काही नाही येतंय त्यांना बरोबर ऐकू, थोडा इफेक्ट ठेवायचा। हा हे रुमाल असा ठेवत असतोय महादेव बाबा। इसका क्या है मालूम क्या दीपक भाऊ? हे रुमाल असं म्हणजे गामाचा पैसा, लोकांना कळला पाहिजे गामाचा आहे बाबा। गडे गाम बी येतो ना बोलताना, पकवाज वाजवताना नाही का गामी आई, तो गामाचा आहे। आता फक्त काय झाले, 40 आणि 50,000 म्हणल्यावर लईच मोठी पाकिट झाली गडे। आम्ही आपली 25च्या रेंज मध्ये ठीक आहे ना। विठाला हे संत वेगळेच, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी मजल जया टाळी वाजवा, अशी प्रमाण झाल्यावर टाळी वाजवा। अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संग। लय गाण्याच्या भानगडीत मी पडत नाही म्हणून ह्यांच्याकडे बघतोय सारखा सारखा। येतय मला, आता नाही वैसा नाही, पण काय गाणाऱ्यांनी गात जावं, बोलणाऱ्यांनी बोलत जावं, वाजणाऱ्यांनी वाजवत जावं, बोलणाऱ्यांनीच गावं, बोलणाऱ्यांनीच वाजवावं असं झालंय। काय होते, कीर्तन करायला एवढा अहंकार झालाय, ते एकटंच बोलतोय, तेच गातय, त्याला गोडी लावून ठेवायचं म्हणत पकवाज बी तूच वाजव मानव। आता हे बाकीची बावळी येतोय गावकऱ्यांनी आणलेली। अहो लय खतरनाक आहे, ज्याचा त्याचा संच ठरलेला आहे। असावा का? मी कुठं म्हणतोय नसावा म्हण, पण परमार्थ हा स्वानुभूतीसाठी प्रत्येकाला अनुभव घेता आला पाहिजे। नाही
म्हणून तुम्हाला म्हणलं मोकळं कळा, अजिबात डोरो बिरो मत क्या नाही, मैं आई इधर कोण नाही क्या बोलता, देखेंगे आपण क्या होएगा सोएगा. माझं थोडं हिंदी समजून घ्या, थोडा उताडा आहे आता. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. काय होते, अभी तुमने कीर्तन सुनेला आहे, तुमको मालूम आहे शिवचरित्र कुठं सांगायला लागते, वरच्या स्केलला सांगायला लागते. ते जा असं सांगायला आलं, राजा उभं येतं, राजा म्हणलं अफजल खान चांगलाच बलाढ्य दिसतोय, आणि तानाजी मालुसरी उभेत, आणि ताना म्हणला राज कस काय, राजा म्हणलं कस काय ताना बरी आहे का तब्येत, असं म्हणलं हो कस काय.